या क्षणाची सर्वात मोठी आणि ताजी बातमी आहे. होय, सोन्याचे दर अचानक पडू लागलेले आहेत. बघा, एक नाही तर अशा 10 मोठ्या बातम्या आलेल्या आहेत. सगळीकडे टीव्हीवरती आज एकच बातमी आणि एकच चर्चा की सोन्याचे दर कितीतरी वर्षांनी, म्हणजे बघा, सोन्याचे दर आता 10 ते 15 वर्षानंतर जास्त प्रमाणात पडले आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा बरेच वर्ष झाले आहेत. अशी घसरण कधीच झाली नव्हती, ती घसरण आज झाली आहे. म्हणजे बघा, आज सोन्यासोबत चांदीचे भाव पण पडलेले आहेत आणि एवढे भाव पडले आहेत की अक्षरशः सोनं आणि चांदी घेण्यासाठी आता दुकानांमध्ये गर्दी वाढू लागलेली आहे. कुणी पण म्हणत आहे की आता सोनं घ्यायला पाहिजे, का तर भाव हे खूपच पडले आहेत. आजची घसरण जर बघितली तर आजची घसरण पण खूपच मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. काल घसरण झाली, परवा घसरण झाली, त्याच्या मागचे 4-5 दिवस असतील तेव्हाही सोन्याचे भाव पडले, चांदीचे भाव पडले आणि त्यातच आज पण मोठी घसरण झाल्याने बाजारामध्ये एकच खळबळ आहे. का तर सोन्याचे भाव आधी रोज वाढत होते, मग आता एवढे का पडू लागले? त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता सोन्या आणि चांदीच्या दराकडे लागलेलं आहे. तर चला, आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याला काय भाव मिळतोय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव जर बघायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत आता बघत चला. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर रोज तुम्हाला सोन्याच्या दराबाबत महत्त्वाची माहिती बघायला मिळेल. तर चला पाहू. तर बघा, आता सोने आणि चांदीच्या दराबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे. आलेल्या माहितीनुसार आता सर्व नागरिकांना दिलासा चांगलाच मिळतोय. सोन्याचे आणि चांदीचे दर एवढे आता जे आहेत ते पडलेले आहेत की सगळेजण आता हादरले आहेत. म्हणजेच की आता सोन्यासोबत चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण झालेली आहे आणि ती घसरण काही 1,000, 2,000, 3,000 रुपयांची नाही, तर त्यापेक्षा 2 ते 3 पटीने मोठी घसरण आता झालेली आहे. बघा, सोन्यासोबत चांदीचे दर घसरले आहेत. सराफा बाजार आणि सोन्याच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली. का तर आम्हाला सोनं घ्यायचंय का? त्याचं कारण म्हणजे सोन्याचे दर कमी झालेले आहेत. सोन्याच्या चांदीच्या किमती कमी झाल्यामुळे सगळ्या जणांचं लक्ष बाजाराकडे लागलंय. बघा, मागच्या काही दिवसापूर्वी लोक काय म्हणायचे, 2026 वर्षात सोन्याचे भाव 2 लाखाच्या पुढे जातील किंवा 2 लाखापर्यंत तरी जातील, असं प्रत्येक माणूस, प्रत्येक लोक म्हणायचे. पण आता तसं झालंच नाही. उलट दुसरीच गोष्ट घडली. रोज काय बघायला मिळतंय, तर आता सोन्याचे दर 5,000 पडले, 10,000 पडले, 3,000 पडले आणि आज तर मोठी घसरण झालेलीच आहे. आज सोन्यासोबत चांदीचे दर अचानक एवढे कमी झालेले आहेत की सगळ्या नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. तुम्ही पण सोनं घ्यायच्या तयारीत लागाल, एवढी मोठी घसरण सध्या झाल्याचं बघायला मिळतंय. मग चला, आता आजच्या व्हिडिओमध्ये आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, चांदीचे काय भाव आहेत, सोन्या चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत, सर्व काय आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर हे तुम्हाला आता बघायला मिळणार आहेत. मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या दरात जी आहे ती घसरण झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. ही घसरण याच्या आधी कधीच झाली नव्हती असं बरेच जण आता म्हणत आहेत. तर चला, आता व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सोनं आता खरंच 1 लाखापेक्षा कमी होणार आहे का? अजून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा एप्रिल महिन्यापर्यंत 10 ते 15,000 रुपयांपेक्षा मोठी घसरण अजून सोन्याच्या दरात होणार आहे का, चांदीच्या दरात होणार आहे का? व्यापाऱ्यांचं पण काय म्हणणं आहे सर्व तुम्हाला आता मी दाखवणार आहे. आता मात्र 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा, आता नागरिकांनो मोठी बातमी समोर आलेली आहे. सोन्याचे आणि चांदीचे दर अचानक घसरू लागलेले आहेत. आज प्रत्येक जिल्ह्यात एकच बातमी, आज या ठिकाणी दर घसरले. म्हणजे आता महाराष्ट्रातील मुंबईपासून ते इकडे गडचिरोलीच्या कोपऱ्यापर्यंत सोन्याचे आणि चांदीचे दर पडलेले आहेत. म्हणजे किमती कमी झालेल्या आहेत. बघा, आता महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये तर एवढी मोठी घसरण झाली की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा, आता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सोन्याच्या किमती कमी झाल्यात आणि चांदीच्या किमती कमी झाल्यात त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं दाखवणार आहे. आणि तुमच्या जिल्ह्यात आजचे सोन्या आणि चांदीचे दर कमी झालेत का हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव हे 100% बघायला मिळणार आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार आता आपण वेगळी माहिती तर बघतच आहोत का, ती माहिती कोणती आहे, तर सोन्याच्या दरातील घसरणीचं कारण काय, तर चला ती माहिती तुम्हाला दाखवतो.
मिळतो. सोनं खरेदी करणाऱ्यांनो आता तुमच्यासाठी महत्त्वाचीच बातमी आहे असं आपण म्हणू शकतो, कारण सध्या सराफा बाजारात जे काही घडतंय ते पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटणार आहे. ज्या सोन्याने गेल्या काही दिवसात सामान्यांच्या नाकी नऊ आणले होते तेच सोने आता अक्षरशः माती मोलाने मिळायला लागलेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजेच की सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण आपल्याला पाहावयास मिळत आहे. 2026 वर्षातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि खतरनाक घसरण मानली जात आहे. म्हणजे बघा 2026 वर्षातील तर मोठी घसरण मानली जात आहे, पण मागच्या 30 ते 40 वर्षातील सलग एवढी मोठी घसरण ही पहिल्यांदाच होत आहे. म्हणजे याच्या आधी सोन्याच्या पण दरात आणि चांदीच्या पण दरात एवढी मोठी घसरण झालीच नव्हती अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत आणि सर्वांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा 2026 वर्षातील मोठी घसरण आणि या मार्च महिन्यात तर आता रोजच दर आता कमी होत चाललेले आहेत. सोन्याचा भाव आज पण कमी, काल पण कमी, मागच्या 2-4 दिवसापूर्वी पण कमीच झालेला आहे. भाव काय वाढत नाही आणि जागेवर काय थांबत नाही, उलट काय होईल सध्या मध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. बघा युद्ध सुरू झालं आणि लोक लगेच म्हणू लागले सोन्याचे दर 2 लाखाच्या पुढे जातील, 2.5 लाखाकडे जातील, पण त्या उलट घडलं. युद्ध सुरू झालं आणि डायरेक्ट सोन्याच्या किमती, चांदीच्या किमती एवढ्या घसरू लागल्या, एवढ्या कमी होऊ लागल्या की अक्षरशः काही जिल्ह्यामध्ये तर आता सोनं एवढं स्वस्त झालं की सोनं घेणाऱ्यांसाठी लोक आता गर्दी करू लागलेले आहेत, कारण की अचानक मोठी घसरण झालेली आहे. बघा आज इतिहासातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. 30 ते 40 वर्षानंतर सर्वात मोठी घसरण आज सोन्याच्या दरात झालेली असून नेमकी किती रुपयांची घसरण झाली हे आपण आता तुम्हाला दाखवणार आहोत. त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ बघा आणि तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत, काय किमती आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. बघा या ठिकाणी सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा आता निसर्गाचा नियमच आहे, जो चढतो तो पडतोच आणि सोन्याच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. बघा सोन्याचे दर एकदम वेगात वाढत होते. आता असं वाटत होतं की सोनं एकदम वरी जातं, पण तसं नाही. वरी जायचं म्हटल्यावर खाली यावं पण लागतं. चढ उतार हे आता जे आहे ते राहतच असतात. मग तीच परिस्थिती सोन्याच्या दरात झाली. जरी दर वाढत असले तरी त्यांना एक ना एक दिवस खाली यावंच लागत होतं आणि ती वेळ आता आलेली असून सोन्याचे दर आता रोजच खाली येऊ लागलेत. रोजच किमती कमी होत चालल्यात. रोज किमतीमध्ये 5,000, 6,000, 8,000, 10,000 अशी मोठी घसरण आपल्याला सोन्याच्या दरात, चांदीच्या दरात बघायला मिळते. चांदीचा तर विचारच नाही, एवढी मोठी घसरण होती की ती तर आता कुणी एवढी आश्चर्य म्हणजे मनात सुद्धा विचार आणला नसेल की एवढे दर कमी होतील, पण तशी मोठी घसरण सुरू झाली. आणि सोन्याचे आणि चांदीचे आजचे ताजे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कमी झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या आणि चांदीच्या किमती सगळ्यात कमी झाल्याचं बघायला मिळत आहे, त्या जिल्ह्यांची पण मी नावं सांगणार आहे. आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व काय माहिती आपल्याला स्पष्ट दिसते. बघा आता सध्याची परिस्थिती पाहता सर्वात मोठी माहिती म्हणजे युद्धाबाबतची पण आलेली आहे. युद्ध सुरू आहे, पण इकडे सोन्याचे दर घसरत आहेत. जे सोन्याचे दर युद्धात वाढत असतात त्यामध्ये रोजच दिवसेंदिवस घसरण येत आहे. आणि ही काय घसरण एक दिवसापुरती येत नाही. पहिल्या दिवशी येते, दुसऱ्या दिवशी पण घसरणच होती, तिसऱ्या दिवशी वाढते पण काहीच होत नाही, तिसऱ्या दिवशी पण दर पडतच आहेत. अशी घसरण मागच्या बऱ्याच दिवसापासून आता सोन्याच्या दरात आल्याने लोकांना वाटत आहे आता 1 लाखाच्या खाली सोन्याचे आणि चांदीचे भाव जातात का, सोन्याच्या आणि चांदीच्या किमती 1 लाखांपेक्षा कमी होतील का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आलाय. पण बघा व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, अजून सोन्याचे भाव पडणार आहेत का की सोन्याच्या किमती वाढू शकतात, याबाबत व्यापारी काय म्हणतात हे पण आम्ही तुम्हाला आता दाखवणार असून तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघू शकता सर्वात मोठी माहिती आता प्रसिद्ध झालेली आहे. आणि आलेल्या माहितीनुसार आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आला होता आज सकाळी की सोन्याचे दर आज वाढतील, पण तसं झालं नाही. बघा सकाळीच एक टीव्हीला सगळीकडे बातमी आली, सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. लोकांमध्ये सध्या स्थितीला वेगळंच वातावरण, कोणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होईल, पण सर्वात मोठी घसरण झालेली आहे अशा बातम्या टीव्हीवरती आल्या. बघा आज टीव्हीवरती 10 बातम्या चालल्यात. पहिली बातमी काय आली तर सोन्यासोबत चांदीच्या दरात 30 वर्षांनी
वर्षांपेक्षा जास्त म्हणजे 30 वर्षानंतर सर्वात मोठी घसरण आली. 30 ते 35 वर्षात एवढी मोठी घसरण कधीच झाली नव्हती अशी पण बातमी आली. त्यानंतर अजून एक बातमी आली की सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण. सोनं खूपच स्वस्त झालं आणि चांदी पण खूपच स्वस्त झाली अशी पण बातमी टीव्हीला एक आली. त्यानंतर तिसरी बातमी आज टीव्हीवरती काय आली तर बघा, बातमीवरती आज तिसरी बातमी होते सोनं चांदी प्रचंड स्वस्त. सोनं आणि चांदी एवढं स्वस्त होईल म्हणून कोणालाच विश्वास नव्हता, पण आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमती खूपच कमी झाल्या अशा प्रकारची चौथी एक बातमी आलेली होती. त्यानंतर पाचवी बातमी टीव्हीला आलेली होती की सोने आणि चांदीच्या दरात ऐन युद्धाच्या टाइमामध्ये मोठी घसरण सुरू झाली. सलग 20 दिवसानंतर पण सोने आणि चांदीच्या किमती कमी होत चाललेल्या आहेत अशा प्रकारची पाचवी मोठी बातमी आज टीव्हीला आली होती. आणि त्यानंतर बघा आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त कमी आहेत, कोणत्या जिल्ह्यात सोनं जास्त स्वस्त आता विकत आहे ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की तुमच्या जिल्ह्यात सोनं किती रुपयांनी विकत आहे आणि किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती अजून कमी होणार आहेत का की नंतर वाढू शकतात, ही माहिती आता मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो. तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सर्व माहिती समोर आली. बघा आलेल्या माहितीनुसार सोनं घेणाऱ्यांची गर्दी आता सराफा बाजारात इतकी वाढली आहे की जणू काय दिवाळीचा सण आजच आला आहे. विशेषतः कोल्हापूर, जळगाव आणि पुण्यासारख्या मोठ्या सुवर्ण नगरींमध्ये सोन्याचे भाव ज्या वेगाने खाली येत आहेत ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचवलेल्या आहेत. ज्यांनी काही दिवसांपूर्वी महागडं सोनं घेतलं होतं त्यांना आता असं वाटतंय की काही दिवस थांबलो असतं तर बरं झालं असतं, कारण की सोन्याच्या किमती आता कमी झाल्यात. कारण बऱ्याच जणांनी काय केलं, सोनं आणि चांदी महाग किमती ज्यावेळेस होत्या, जास्त किमती होत्या त्यावेळेसच घेतलं, पण आता त्यांना वाटायलंय आता सोन्याच्या किमती स्वस्त झाल्यात, मग आपण त्यावेळेस घेण्याऐवजी आता सोनं घ्यायला पाहिजे. पण बघा आता वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. तर चला सर्वात आधी आपण चांदीचे भाव बघूयात, त्यानंतर लगेच सोन्याचे भाव बघूयात. आता सोने आणि चांदीचे भाव तुम्हाला मी दाखवत आहे. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 18 कॅरेट सोन्याचा भाव आजचा काय आहे, 22 कॅरेट सोन्याच्या भावात किती रुपयांची घसरण झाली, त्यानंतर 24 कॅरेट सोन्याच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात हे आता मी तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा म्हणजे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट आजचे शुद्ध सोन्याचे भाव तुम्हाला बघायला तर मिळतीलच आणि चांदीचे पण भाव बघायला मिळतील, कारण की सोन्यासोबत चांदीच्या दरात पण घसरण झाली. कोणालाच वाटत नव्हतं अशी घसरण होईल, सगळ्यांना वाटायचं सोन्याच्या चांदीच्या दरात आता घसरण होणार नाही, काही नाही, गेल्या वर्षी भाव वाढले म्हणून या वर्षी पण वाढतील असं काही लोक म्हणत होते. पण तसं झालं का, तर काहीच झालं नाही, कारण हा बाजार आहे याचा अंदाज लागू शकतो पण 100% कुणी याचा विश्वास देऊ शकत नाही. ही गोष्ट आता स्पष्ट होतानाच दिसते. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची की आता जर तुम्हाला म्हणत असेल की 100% सोन्याचा भाव उद्या 50,000 पडणार आहे किंवा उद्या 1 लाखाने पडणार आहे, तर तशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. योग्य तो तज्ञांचा सल्ला घ्या आणि तेव्हाच तुमचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय घ्या. तर चला आता सोने आणि चांदीचे भाव आपण या ठिकाणी बघूयात. तर बघा आता या ठिकाणी सर्वात आधी चांदीचा भाव दाखवतो, त्यानंतर आपण आता सोन्याचे भाव बघणार आहोत. बघा आजची परिस्थिती बघता वेगळं चित्र बघायला मिळालं. गेल्या 24 तासातील आकडेवारी पाहिली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सोन्याच्या दरात आज एका दिवसात मोठी घसरण आणि चांदीच्या दरात पण मोठी घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे. तर बघा आज जर विचार केला तर चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण ही काय 5,000 नाही, 10 नाही, तर 15,000 पण नाही, तर तब्बल 20,000 रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरात बघायला मिळाली आहे. यामुळे आज सोन्याचे भाव, आता चांदीचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात खाली आलेले आहेत आणि चांदीच्या दरात 20,000 रुपयांची मोठी घसरण झाल्याने सगळ्या जणांना आश्चर्य वाटत आहे. चांदीचे भाव 2,10,000 रुपयांपर्यंत खाली उतरले असून सगळे जण आश्चर्यचकित झाले आहेत. तर चला आता सोन्याच्या किमती आपण बघू. तर बघा आजचा ताजा सोन्याचा भाव, आता आकडेवारी आलेली आहे. बघा आता सोन्याच्या दरात आज एका दिवसात घसरण झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा 23 दिवसांची मोठी पडझड झालेली असून सोन्याच्या भावात गेल्या 23 दिवसात तब्बल 34,000 रुपयांची मोठी घसरण झालेली आहे. चांदीच्या भावात याच काळात 85,000 रुपयांची अफाट घट झाल्याचं बघायला मिळालं आहे. तर आज सोन्याच्या दरामध्ये जर विचार केला तर आज दिवसामध्ये एका दिवसात तब्बल 10,000 रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये झालेली आहे. सोन्याच्या किमती अचानक खूपच
खाली आल्याचा आपल्याला दिसत आहे. मग आजचा सोन्याचा दर काय आहे तर बघा, यामुळे आज सोन्याचा भाव 1,36,000 रुपयांवर आलेला आहे. म्हणजे मोठी घसरण ही सोन्याच्या सोबत चांदीच्या दरात पण झालेली आहे. बघा, जे सोनं 1,60,000च्या पुढे गेलं होतं तेच सोनं 1,36,000 रुपयांवर आलेलं आहे. अजून किमती कमी होणार का याकडे सर्व नागरिकांचं लक्ष आहे. आता याबाबतची माहितीची व्हिडिओ अजून या चॅनलवरती मी पुढे देणारच आहे. ती व्हिडिओ बघण्यासाठी मात्र तुम्ही आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. बघा, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले ना तर तुम्हाला असेच व्हिडिओ रोज महत्त्वाचे बघायला मिळतील. धन्यवाद.